अनगर अप्पर तहसील कार्यालय सुरू। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। मोहोळ तालुक्यातील अनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं 2 महिनाभरापूर्वी राज्याचे महसूल आणि वनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर केलेल्या अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा शुक्रवार दिनांक 13 रोजी उपक्रमशील शेतकरी कृषीभूषण दादा बोडके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी अनगर आणि आजूबाजूच्या गावातील शेतकरी उपस्थित होते। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या अप्पर तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार अप्पर तहसीलसाठी झाली शर्थीचे प्रयत्न। सदरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं सातत्याने विविध आंदोलने करण्यात आली। वेगवेगळे दिवस मोहोळ शहर 5 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी त्या अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पेनूर, पाटकुल व तांबोळे अशी 3 गावे वगळण्यात आली। सदरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ विधिज्ञ मंडळ, मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत। मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक आणि नायब तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार मोहोळचे नायब तहसीलदार प्रवीण कुमार वराडे यांच्याकडे शासनानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाद्वारे दिला आहे। शुक्रवारी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार पदाचा पदभार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे यांनी स्वीकारला। दिनांक 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार शुक्रवारी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली। त्यात कर्मचारी नेमलेले आहेत। सचिन मुळीक तहसीलदार मोहोळ अप्पर कार्यालयासाठी नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित होते। या अप्पर तहसील कार्यालयाला 40 गावे जोडण्यात आली आहेत।